हॅलो फ्रेंड्स, मी भारती. माझ्या हेअर क्वीन चॅनल वरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करीत आहे. तर केस गळतीवर आज आपण पाहणार आहोत महाउपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज बघा, सगळ्याच ताईंची केस गळती, माझे पण केस असेच गळत होते सगळ्यात अगोदर. तर मी हे छोटीशी रेसिपी आहे ना यूज केली आणि त्याच्यानंतर माझे काही दिवसानं माझ्या केसाची वाढ झाली आणि अगदी बघा एवढे सारे लांब केस झाले आणि दाट पण झाले आणि सिल्की स्मूथ पण झालेले आहेत. तर तुम्ही बघा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेसिपी एकदा ट्राय करून बघा. तर लगेचच आपल्याला फायदा होणार नाही, काही दिवसातच आपल्याला फायदा होईल. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. तर आता आपण जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. आणि छोटीशी रेसिपी आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्यानंच आपण बनवू आणि हे आपण ट्राय करून बघू. पूर्वी बघा माझे केस पण असेच गळत होते, तर काही घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. असेच केस वाढत राहतील. तुम्ही हे रेसिपी यूज करत जा आणि हप्त्यातून 2 दिवस ऑइलिंग करत जा, जेणेकरून आपले असे केस झाले पाहिजे. तर हे बघा माझे कुठलेही डुप्लिकेट केस नाही आणि बघा माझे ओरिजिनल केस आहेत आणि नॅचरल आहेत. तर बघा किती लांब आणि लचक केस आहेत आणि दाट आणि घनघोर केस आहेत. आपण कढीपत्ता तोडून घेऊ. एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे आणि ही घेतली आहे मेथीची दाणे आणि ही घेतली आहे जास्वंदाची पाने. तर मला जास्वंदाची फुलं नाही मिळाली, तर मी जास्वंदाची पाने घेतलेली आहे. हे 3 साहित्य घेतलेले आहेत आपण. आता ह्या 3 साहित्य जे आपल्या घरी अवेलेबल आहेत त्यांनाच आपण तेल बनवून घेऊ. तर बघा 3 साहित्य घेतले आणि एक वाटी घेतलेली आहे कढीपत्ता आणि जास्वंदाची पानं आणि मेथीचे दाणे. आता बघा आपण इथं गॅस सुरू करून घेऊ आणि त्याच्यानंतर घेतलेली आहे ही कढई. आता माझ्या घरी हे कढई आहे तर मी हेच घेतली आहे. तुमच्या इथं लोखंडाची कढई असेल तर तुम्ही लोखंडाची कढई घ्या आणि जे बी अवेलेबल आहे ते घ्या. आणि घेतला आहे 1 गिलास पाणी. 1 गिलास पाणी आपण इथं टाकून देऊ आणि ह्या पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आता बघा हे पाणी गरम झालं, पूर्ण कोमट पाणी झालं. आता उकळी येत आहे. त्याच्यानंतर आपण मेथी दाणे इथं टाकून घेऊ आणि मेथी दाण्याला पक्क शिजू द्यायचा आहे. मेथी दाण्याचा जो अर्क आहे याच्यामध्ये पूर्ण उतरायला हवा. तर बघा मेथी दाणे असे शिजून राहिले आहेत, तसेच आपल्याला मेथी दाणे शिजवून घ्यायचे आहेत आणि जो त्याचं पाणी जो पिवळसर निघत आहे तसंच निघल्या पाहिजे. पिवळसर कलर त्याच्या पाण्याचा पिवळसर यायला हवा. आता आपल्याला इथं कमी आचवरच शिजवून घ्यायचं आहे. तर बघा मी इथं कमी करून घेत आहे, कमी आचवरच शिजवून घेत आहे. त्याच्यानंतर टाकून घेत आहोत आपण जास्वंदाची पानं आणि मग टाकत आहोत आपण गोडनिंबाचे पत्ते, कढीपत्ता टाकून घेतो आपण इथं. आता बघा याला पूर्ण आपल्याला कमी आचमध्ये शिजू द्यायचं आहे. तर 1 गिलास पाणी टाकलं आपण, तर याला अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण करून घेऊ. तर व्हिडिओ पाहून सोडू नका. तुमच्याकडे कधी पण व्हिडिओ 1 महिन्यानं 15 दिवसानं जेव्हा पण व्हिडिओ आला तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आता आपल्याला कमी आचेवर आपल्याला इथं 10 मिनिट शिजवून घ्यायचं. आता बघा इथं मला जास्वंदाची फुलं नाही मिळाले, तर मी इथं जास्वंदाची पानंच टाकून घेतलेली आहेत. काही नाही होत, जास्वंदाची फुलं जास्वंदाच्या पानापासून आणि झाडापासूनच येतात. तर बघा मी इथं काय केलं, जास्वंदाची पानंच टाकून घेतले. आता जे अवेलेबल आहे आपल्या घरी ते इथं टाकून घ्यायचं आहे. जास्वंदाची फुलं असले तर जास्तच फायदा राहतो. तिथं कमी आचवर आपण इथं शिजवून घेत आहोत.
हे बघा मेथीचे दाणे असे फुगायला हवा. हे बघा मेथीचे दाणे. ह्या पाण्याला आपण इथं गाळून घेऊ. एक पतलं असं कापड घ्यायचं आहे, त्याच्यामधून हे गळायला पाहिजे. तर बघा मी इथं हे घेत आहे. आणि मी हे तेल घेतलेलं आहे. हे तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जर आपल्याला शिजवायचं असलं तर पहिले स्टार्टिंगलाच आपल्याला तेल शिजवून घ्यायचं आहे. तर मी अगोदर पाणी टाकलं होतं, तेल विसरली होती. तर तुम्ही सगळ्यात अगोदर तेलाला गरम करून त्याच्यानंतर कढीपत्ता, मेथी आणि जास्वंदाची फुले किंवा पाने आणि त्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला गाळून घेऊ. तर हे बघा आपलं तेल इथं ऑइल तयार झालेलं आहे. तर बघू शकता पूर्ण मेथीचा कलर आणि जास्वंदाच्या पानाचा कलर आणि गोडलिंबाचा कढीपत्त्याचा कलर पूर्ण इथं उतरलेला आहे. आता बघा आपण केसांना मोकळे करून घेऊ. सगळ्यात अगोदर आपल्याला कंगव्याने केस मोकळे करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन भाग दोन साईडनं करून घ्यायचे आहे. तर मी दोन भाग दोन साईडनं करून घेत आहे. आणि आता आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा इथून आणि आपल्याला सुरू करून घ्यायच्या डोक्यावरून. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनं पण तसंच लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण केसाले आपल्याला दोन्ही भागचे केस एकाच मध्ये करून घ्यायचे आहेत. तर बघा असं आता पूर्ण केसाला आपल्याला तेल लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण वेणी घालू शकतो, नाहीतर इथं जुडा बांधू शकतो. जुडा बांधून ठेवून द्यायचा आहे आपल्या केसाला. उरलेला जो तेल आहे आपला, हा जो उरलेला तेल आहे तर मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवीन आणि 2 दिवसाने 3 दिवसाने ट्राय करीन. तर बघा व्हिडिओ पाहून सोडू नका. तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जसा बी तुम्हाला रिझल्ट येईल, फरक आहे नाही आहे, तरी तुम्ही 8 दिवसानं 15 दिवसानं जेव्हा माझा व्हिडिओ पाहाल त्याच्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ताई मला फरक पडलं या नाही पडलं. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास असेल तर एक चांगलासा कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद. बाय.